नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा बुद्धिमत्ता हा विषय पाहत आहोत. बुद्धिमत्ता हा विषय आपल्याला 100 गुणांसाठी आहे. इयत्ता 4थीच्या स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील. त्याच्यामध्ये प्रकरण पहिले आकलन हे अभ्यासत आहोत. आकलन या प्रकरणामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आपल्याला येणे गरजेचे असते. त्या बाबी नीट समजल्या तरच आपल्याला आकलनावरचे प्रश्न सोडवायला सोपे जाते. आता बघा, मराठी वर्णमालेमधले स्वर किती आहेत बघा. स्वर एकूण 14 आहेत. अ, आ, ई, उ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ असे एकूण 14 स्वर आपल्याला माहीत असले पाहिजेत. स्वरादी किती आहेत बघा. 2 स्वरादी आहेत, आणि आ. ह्या 2 स्वरादी माहीत पाहिजेत. व्यंजन किती आहेत बघा. क पासून ते ळपर्यंत एकूण 34 व्यंजन आहेत. संयुक्त व्यंजन क्ष आणि ज्ञ असे 2 संयुक्त व्यंजन आहेत. तर क्ष संयुक्त व्यंजन काय आहे, तर हे कुठली व्यंजने मिळून तयार झाले आहे बघा. क अधिक क्ष अधिक अ, पण आपल्याला इथं असे यांच्या 2 व्यंजने आणि एक स्वर मिळून क्ष तयार झालेला, त्यामुळे हे संयुक्त व्यंजन आहे. ज्ञ बघा, ज्ञ कसं तयार झालेलं आहे. द अधिक न अधिक य अधिक अ, म्हणून ज्ञ हे संयुक्त व्यंजन आहेत. अशा प्रकारे 2 संयुक्त व्यंजन आहेत, क्ष आणि ज्ञ. इंग्रजीमध्ये आपल्याला हे लक्षात ठेवण्यासाठी इंग्रजीमधले याचे जे नाव आहेत KS याचे आणि ज्ञ म्हटल्यावर DNYA हे लक्षात ठेवलं आणि याचे मराठीतले अक्षरे लिहिले तर ते आपल्याला सोपं जातं. तसेच आपल्याला कुठली जोडाक्षरं आहेत, कुठली जोडाक्षरे नाहीत हे माहीत असणे हे गरजेचं आहे. आता बघा, जोडाक्षरे ऋ, लू, कृ, ग अनुसार आणि विसर्ग ही जोडाक्षरे नाहीत. उदाहरणार्थ बघा, कृपा, याच्यामध्ये कृ हे जोडाक्षर नाही. वृत्ती, पृथा, हृदय ही जोडाक्षरे नाहीत. आता जोड अक्षरे असणारे बघा शब्द. क्ष, ज्ञ, स्र, त्र, क्र, क. पहिलं रचा उच्चार, रफाराचा उच्चार, नंतर क, क्य, य, रह, त्र ही जोडाक्षरे आहेत. उदाहरणार्थ बघा, कर्म, पार्थ, सर्व असे रफारयुक्त शब्द हे जोडाक्षर असतात. तसेच क्रम, प्रज्ञा, पत्र याच्यामधील क्र, प्र, त्र हे जोडाक्षरे आहेत. त्या म्हणजे त, अर्ध त आणि य ही त आणि य जोडून बनलेले आहेत. त्या ही 2 अक्षरे जोडून बनणारे आहेत, ते जोडाक्षरे असतात. त्या, म्ह, च्या, झ्या ही अशी 2 अक्षरे जोडून बनणारी इतर सर्व अक्षरे जोडाक्षरे आहेत. क्या शब्दमधला ब आणि द, व्याकरणमधला व्या ही जोडाक्षरे आहेत. इतर ह्या सर्व जोडाक्षरे म्हणजे 2 अक्षरे जोडून बनणारी जोडाक्षरे आहेत. जोड शब्द म्हणजे 2 शब्द जोडले. इथं आपण 2 अक्षरे जोडले. आता इथं 2 शब्द, 2 अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन तयार होणारा नवीन शब्द म्हणजे जोड शब्द होय. उदाहरणार्थ बघा, गोडी, गुलाबी. इथं 2 गोडी आणि गुलाबी हे 2 शब्द एकत्र येऊन जोड शब्द तयार झालेत. दुसरा कोड, कौतुक. बारीक, सारीक, नफा, तोटा. असे 2 शब्द एकत्र येऊन जर शब्द तयार होत असेल तर त्याला जोड शब्द असं म्हणायचं. हे सर्व जोड शब्द तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आकलन या प्रकरणासाठी.
तसेच अक्षरांचे स्थान माहीत असणे गरजेचे आहे. अक्षरांचे स्थान डावीकडून म्हणजे इकडून, उजवीकडून स्थान म्हटले तर या अक्षरमालेच्या इकडून, डावीकडून म्हटलं तर इकडून, किंवा शब्द जर घेतले तर शब्दाच्या डावीकडून म्हटलं तर त्या शब्दाच्या डावी बाजूकडून आणि त्या शब्दाच्या उजवीकडे म्हटलं तर शब्दाच्या उजवी बाजू. आता फच्या डावीकडे म्हटलं तर फच्या डावीकडून इकडं, अक्षराच्या डावीकडे म्हटलं तर शब्दाच्या नाही, अक्षराच्या डावीकडे म्हटलं तर इकडून, आणि फच्या आता उजवीकडे म्हटलं त्या अक्षराची डावी बाजू वेगळी येते इकडं, आणि वर्णमालेच्या म्हटलं तर आपल्या उजवी बाजू म्हटलं तर इकडून. असे त्या अक्षरांच्या डावीकडून उजवीकडून स्थान आपल्याला माहीत असले पाहिजे. तसेच आकलन या प्रकरणासाठी आपल्याला मराठीतील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ माहीत असला पाहिजे. समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द माहीत पाहिजेत. म्हणी, वाक्यप्रचार माहीत पाहिजेत. शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे माहीत पाहिजे. त्यामुळे हे सगळ्याची माहिती असेल तर आकलन हे प्रकरण सोपे जाते. आता आपण स्वाध्याय पाहूयात त्याच्यावर आधारित. पहिला प्रश्न बघा, श्रीराम भक्त हनुमान रामाच्या चरणाजवळ बसला. या वाक्यामध्ये किती जोड अक्षरे आहेत? जोड अक्षरे किती आहेत? श्रीराम आहे, भक्त आहे आणि रामाच्या, हे 3 जोड अक्षर आहेत. 3 म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. तर भूते, दुसरा प्रश्न बघा, तर भूते असतील शिते जमतील या शब्दापासून एक अर्थपूर्ण म्हण तयार करा. या म्हणीतील विषम क्रमांक स्थानावर असलेली अक्षरे मांडा व डावीकडून 5व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? आता याच्यापासून कुठली म्हण तयार होते? असतील शिते तर जमतील भूते, ही म्हण तयार होते. आपण लिहून घेऊया. असतील शिते तर जमतील भूते. याला काय करायचं, काय द्यायला सांगितले? क्रम द्यायला सांगितले. तर क्रम देऊन घ्या. 1 2 आणि 14. याचे विषम क्रमांक स्थानावर, विषम स्थान म्हणल्यावर कुठले ज्याच्या एकक स्थानी 1 3 5 7 8 7 9 हे अंक असतील, 9 11 हे विषम संख्या आहेत. आपण पाहिले ते गणितामध्ये. आता बघा, विषम स्थानावर असलेले अक्षरे मांडायचे. विषम स्थानावर कुठले? एक आहे, नंतर ती एक आहे, शी, नंतर त, ज, 11 विषम संख्या, 11चे ती आणि 13 एक भू. डावीकडून 5व्या स्थानावर, डावीकडून म्हणजे या इकडून, डावीकडून 5व्या स्थानावर कुठलं अक्षर आहे? ज आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. पुढचा प्रश्न, महानगर या शब्दातील अक्षरांपासून पुढीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? आता महानगरपासून नगर होऊ शकतं, नगर आहे. महाग, म, हा आणि ग तयार होऊ शकतं. सागर, सा नाहीच तिथं, त्यामुळं हा 3 नंबरचा पर्याय तयार होऊ शकत नाही. सागर हा शब्द तयार होऊ शकत नाही. प्रश्न 4 बघा, नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीतील दुसऱ्या व चौथ्या शब्दातील अक्षरांची बेरीज पहिल्या व तिसऱ्या शब्दातील अक्षरांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? आता बघा काय सांगितलं आपल्याला, दुसऱ्या आणि चौथ्याची बेरीज किती? हा पहिला, हा दुसरा, तिसरा आणि चौथा. दुसऱ्याची 3 आणि चौथ्याची 3, 3 आणि 3 किती झाले? 6. आणि पहिल्या आणि तिसऱ्या पहिला किती आहे? 3 आणि तिसरा पण 3, म्हणजे हे पण 6. यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी किंवा बेरजेपेक्षा 0 ना, कारण दोन्ही पण समान आहेत, 6 6 आहे, त्यामुळे 0ने कमी किंवा जास्त आहे. प्रश्न सोपे आहेत, फक्त काय करायचं? वाचन नीट करायचं प्रश्नाचं, म्हणजे उत्तर चुकणार नाही. आकाशात प्रश्न क्रमांक 5 बघा, आकाशात आकर्षक सप्तरंगी इंद्रधनू बघताच निळाशार पिसारा फुलवून मोर थुई थुई नाचू लागले. या वाक्यातील विशेषणाची संख्या नामाच्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? आता याच्यातले नाम कुठले कुठले आहेत बघा. आकाश, आकाशात इंद्रधनू, पिसारा आणि मोर असे एकूण 4 नाम आहेत. आकाश, इंद्रधनू, पिसारा आणि मोर. आता
विशेषणे कुठली कुठली आहेत बघा. विशेषणे म्हणजे काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. तर कुठली कुठली आहेत विशेषणे? आकर्षक हा एक झाला. सप्तरंगी, ते पण इंद्रधनुबद्दल अधिक माहिती सांगते, त्यामुळे सप्तरंगी पण विशेषण आहे. परत नंतर निआशार 3 आणि थुई थुई नाचू लागला, थुई थुई 1, 4. आकर्षक, सप्तरंगी, निआशार आणि थुई थुई असे 4 आहेत. तर कितीने कमी जास्त आहेत? दोघांची पण संख्या 4 4 आहे, त्यामुळे संख्या समान आहे. निळ्या आकाशात कारखान्याची चिमणी धूर ओकत उभी होती. या ओळीतील चिमणी या शब्दाचा कोणता अर्थ आहे? चिमणी या शब्दाला कुठला अर्थ आहे? पाखरू आहे का नाही? धुरांडे, बरोबर आहे. चिमणीला समानार्थी शब्द कुठले? दुसरा शब्द धुरांडे. त्यामुळे आपल्याला त्या शब्दाचे अनेक शब्द माहीत असले पाहिजेत, समानार्थी शब्द माहीत पाहिजेत, विरुद्धार्थी शब्द माहीत पाहिजेत, म्हणजे आकलन सोपं जातं. म्हणजे चिमणीला दुसरा शब्द कुठला अर्थ आहे? धुरांडे. आता प्रश्न क्रमांक 7 बघा. ल, ट, उ, वा, पा या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. तयार होणाऱ्या शब्दात मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगत डावीकडे कोणते अक्षर आहे? या अक्षरापासून कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होतो? पाऊल वाट. उल वाट. किती अक्षरी शब्द? 5 अक्षरी. मधला अक्षर ल, 3 नंबरचं. तर मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगत डावीकडे अक्षराच्या डावीकडे म्हटल्यावर इकडे कुठले अक्षर आहे? उ अक्षर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळ कापूस पिंजला रे, आता तुझी पाळी, वीज देते टाळी, फुलं पिसारा नाच. या ओळीत अनुक्रमे अळ आणि र ही अक्षर किती वेळा आलेत? अळ किती वेळा आले आपण पाहूयात. 1 2 3 4, 4 वेळा आलेले. आणि र किती वेळा आले पाहूयात. 1 2 3 4, ही 4 वेळा आले, म्हणजे 4 वेळा आळ, 4 वेळा. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. आता पुढचा प्रश्न बघा. तिरुवनंतपुरम या शब्दातील अक्षरांना उजवीकडून क्रमांक दिल्यास कोणत्या अक्षराचे क्रमांक मूळ संख्या असतील? याला आपण उजवीकडून क्रमांक देऊन घेऊयात. तिरुवनंतपुरम, उजवीकडून म्हणजे इकडून क्रमांक द्यायचे. 1 2 3 4 5 6 8. आता मूळ संख्या कुठल्या आहेत? 2 3 5 आणि 7. कारण आता ते अक्षर कुठली झाली? र, पू, नन, रो. र, पू, नन, रो, म्हणजे पर्याय क्रमांक 3 योग्य. शाळा सुटता धावत सुटले, ठेच लागूने मी धडपडले, आई मजला नंतर कळे, नवी कोरी पाटी फुटली. वरील ओळीतील अनुक्रमे 3 अक्षरे आणि 2 अक्षरे शब्द किती आहेत? 3 अक्षरे किती आहेत पाहूया. 3 अक्षरे. 1 2 3 4 5 6 7 8, 8 आहेत 3 अक्षरे. आणि 2 अक्षरे किती पाहूया. 1 2 3 4 5 6, 8 आणि 6. 8 आणि 6 अनुक्रमे सांगितले. सुरुवातीला 3 अक्षरे घ्यायची, 3 अक्षरे सांगितले म्हणून, आणि नंतर 2 अक्षरे. आता इथं बघा 6 आणि 8 दिले. गडबडीत आपण काय करतो? 6 8 टिक करतो, पण त्यांनी अनुक्रमे सांगितले म्हणून काय करायचं? पहिलं 3 अक्षरे किती आहेत? 8 आहेत, आणि नंतर 6, 2 अक्षरे 6.
लक्ष्मीनारायण या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? आता लक्ष्मीनारायणमध्ये व्यंजने बघा, ल एक आहे, ल नंतर क्षचं, क्ष कशापासून तयार झाला आहे? क आणि श पासून तयार झाला आहे. क, क्ष आणि अ, पण अ काय आहे? स्वर आहे, व्यंजन नाही. त्यामुळं क आणि श घ्यायचं. परत नंतर म, न, र, य आणि न. एकूण किती अक्षर झाले? 3 आणि 3 6 7 8 अक्षर झाले. पर्याय क्रमांक 3 योग्य. आता प्रश्न क्रमांक 12 खेळलो, जातो, पाहीन, केले, होते, वाचेन, राहिला, पळेन, वळतो, झोपला, जिंकले, लपेन वरील शब्दांपैकी अनुक्रमे भूतकाळ व भविष्यकाळ दर्शवणारे शब्द किती? आता भूतकाळी शब्द किती आहेत बघू. भूतकाळ खेळलो 1 झाला, आपण 1, जातो नाही, केले 2 झाले, होते 3, राहिला 4, झोप पळेन नाही भविष्यकाळ, वळतो नाही, झोपला आणि जिंकले किती झाले? 6 शब्द झाले. भूतकाळी 6 झाले. भविष्यकाळी किती आहेत पाहूयात. भूतकाळी म्हणजे काय? मागे झालेली क्रिया, होऊन गेलेली क्रिया. आता भविष्यकाळ म्हणजे काय? आणखी झालेले नाही, पुढे घडणारी क्रिया. आता बघा, भविष्यकाळामध्ये पाहीन, वाचन 2, पळेन, लपेन 4 आहेत. अनुक्रमे विचारले आहेत म्हणजे 6 आणि 4. 6 आणि 4 पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. पुढीलपैकी कोणता शब्द जोड शब्द नाही? म्हणजे 2 शब्द जोडून जो शब्द तयार होतो त्याला जोड शब्द म्हणायचा. कानाकोपरा आहे, गंमत जम्मत आहे, सुवर्णपदक हा जोड शब्द नाही. त्यामुळं 3 नंबरचा पर्याय योग्य आहे. अशा प्रकारे आज आपण 1 ते 13 प्रश्न पाहिलेले आहेत. या पुढील प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. त्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ मिळून जाईल.